नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत जागतिक वारसा स्थळे, त्यामध्ये भारतातली वारसा स्थळे, त्याचबरोबर महाराष्ट्रातली वारसा स्थळे कोणकोणती आहेत, वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन इंडिया. तर पाहूया जागतिक वारसा स्थळे. यामध्ये जागतिक वारसा स्थान हे एक सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्व आहे असं युनेस्कोने मान्यता दिलेलं. जगातील एखादं स्थान त्याला युनेस्को मान्यता देते ज्या स्थानासाठी सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या हे स्थान महत्वाचं असलं पाहिजे, त्याला एक ऐतिहासिक परंपरा असली पाहिजे आणि त्याचे भौगोलिक दृष्ट्या सुद्धा एक महत्व असलं पाहिजे. अशा स्थानामध्ये त्याच्यामध्ये एक वास्तू होऊ शकते, ठिकाण असू शकतं, जंगल असू शकतं किंवा सरोवर सुद्धा असू शकतो. या जगातील जागतिक वारसा स्थानांची यादी तयार करण्याची जबाबदारी ही जागतिक वारसा स्थान समितीवर देण्यात येते. एकदा जागतिक वारसा स्थान समितीनं एखाद्या स्थानाला किंवा एखाद्या ठिकाणाला घोषित केलं तर त्या स्थानाच्या देखभालीचा, संरक्षणाचा आणि युनेस्कोकडून त्यासाठी अनुदान जाहीर केलं जातं किंवा युनेस्को त्यासाठी अनुदान देतं. संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्को ही सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी उत्कृष्ट वैश्विक मूल्य असलेल्या जागतिक वारसा स्थळासाठी नियुक्त करते आणि त्यानुसार ती स्थानं निश्चित केली जातात. यामध्ये पहा, ही यादी 1972 मध्ये स्थापन झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा अधिवेशनावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी नामांकित केलेल्या स्थळांमधून तयार केली जाते. याच्यामध्ये काय काय येतं बघा. सांस्कृतिक वारशामध्ये स्मारक जसं वास्तुशिल्प, स्मारक शिल्प, शिलालेख, त्यामुळे एखादी इमारत येऊ शकते. त्या इमारतींमध्ये पुरातत्व स्थळांसह यांचा समावेश केला जातो. नैसर्गिक वैशिष्ट्यांमध्ये भौतिक आणि जैविक रचनांचा सुद्धा समावेश असतो. भूगर्भीय आणि भौतिक रचना, प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण, नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची असतात. अशा स्थळांना, नैसर्गिक ठिकाणांना याच्यामध्ये घेतलं जातं किंवा त्यांची निवड केली जाते. जागतिक वारसा, जगातील वारसा तो जपून ठेवला जातो. अशा स्थळांसाठी ही यादी बनवली जाते. सध्या या वारसा स्थळाच्या समितीनं 167 देशांमध्ये एकूण 1100 जागतिक वारसा स्थानं अस्तित्वात असून त्यापैकीच्या 1100 स्थळांचं वर्गीकरण कसं केलंय बघा. त्यापैकी 183 ही नैसर्गिक स्थळ आहेत. त्यामध्ये नैसर्गिक स्थळांमध्ये काही भूगर्भीय, भौतिक रचना विशेष आहे अशी स्थळं. त्याचबरोबर 725 स्थळ ही सांस्कृतिक आहे. त्याच्यामध्ये सांस्कृतिक वारसा, स्मारक आहे, इमारती इथं, आणि 28 स्थळ ही मिश्र स्वरूपाची स्थळं आहेत. तसंच ही स्थानं जवळजवळ 5 भौगोलिक घटकांमध्ये विभागली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये आफ्रिका, अरब देश, आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन बेट यांच्यामध्ये ही स्थानं आहेत. इटलीमध्ये सर्वाधिक 47, तर जवळजवळ आता सध्या इटलीमध्ये 55 स्थानं आहेत, इटली आणि चीनमध्ये. तर भारतामध्ये जागतिक स्थानं ही वारशाची स्थानं ही 40 आहेत. इटलीमध्ये 55 आहेत, चीनमध्ये 55 आहेत, स्पेनमध्ये 48, चीनमध्ये 55, फ्रान्समध्ये 45, जर्मनीमध्ये 46 आणि भारत ह्या याच्यात 6व्या स्थानावर आहे. भारताचं 40 स्थानं आहेत भारतामध्ये. जागतिक वारसा स्थान ही भारतानं 14 नोव्हेंबर 1977 रोजी हे अधिवेशनात स्वीकारलं. त्यानंतर भारतातील विविध स्थळं या यादीमध्ये समावेश करण्यासाठी पात्र ठरलेली. तर भारताने याच्यावर सही कधी केली? 14 नोव्हेंबर 1977 मध्ये. तेव्हापासून भारतातील स्थळांसंदर्भात सर्वेक्षण सुरू झालं आणि त्या स्थळांची इन्क्लूड हे जागतिक स्थळांमध्ये करण्यात आलं, जागतिक वारसा स्थळांमध्ये. तसंच भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थानं जी युनेस्कोद्वारे तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थळांमध्ये यादीत आहेत, वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहेत. त्याच्यामध्ये भारतातली 40 स्थानं आहेत. यांचं वर्गीकरण करताना त्यातली 32 ही सांस्कृतिक आहेत, 7 ही नैसर्गिक आहेत आणि 1 हे मिश्रित स्थान आहे. 40 त्यापैकी 32 ही सांस्कृतिक, 7 नैसर्गिक, 39 झाली आणि 1 मिश्रित स्थान आहे. जगातील 6व्या क्रमांकावर
भारत आहे वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये. या स्थळांमध्ये सर्वात आधी जर कोणाची केली होती तर अजिंठा लेणी यांचा समावेश या यादीमध्ये प्रथम करण्यात आला होता. आणि आत्ता शेवटी म्हणजे 2021 मध्ये रामप्पा मंदिर, तेलंगणामधील रामप्पा मंदिर याचा आत्ता समावेश केलेला आहे. अशी एकूण 40 स्थानं आहेत. जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील भारतात असलेली ठिकाणं कोणकोणती आहेत बघा. तर अजिंठा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, फोर्ट परिसरातील गॉथिक शैलीच्या इमारती ही सांस्कृतिक आहेत. आग्रा किल्ला, बिहारचं नालंदा महावीराचे पुरातत्व स्थान, सांची येथील स्तूप, चंपानेर पावगड पुरातत्व उद्यान, चर्च आणि गोवा कॉन्व्हेंट, एलिफंटा लेणी, एलोरा लेणी, फत्तेपूर सिक्री, ग्रेट लिव्हिंग चोल मंदिर, हम्पी येथील स्मारकांचा गट, महाबलीपुरम येथील स्मारकांचा गट, पट्टड येथील स्मारकांचा गट, राजस्थानचे ही किल्ले, अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर याचाही यामध्ये समावेश केला आहे वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये. हुमायूंचं खडग जे दिल्लीमध्ये, जयपूर शहर, तसंच खजुराहो येथील स्मारकचा ग्रुप, बोधगया येथील महाबोधी मंदिर, माउंटन रेल्वे, कुतुब मिनार, राणी की वाव जी गुजरातमध्ये 100च्या नोटेवर सुद्धा आहे बघा. ही राणी की वाव हे 100च्या नोटेवर, रेड फोर्ट कॉम्प्लेक्सेस, भीमबेटकाचे रॉक आश्रयस्थान, सूर्य मंदिर, कोणार्क ते 20 रुपयाच्या नोटेवर बघा किंवा 10 रुपयाच्या नोटेवर, ताजमहल, आर्किटेक्चर वर्क ऑफ कॉर्बिसियर, आधुनिक चळवळीचे योगदान, जंतर मंतर जयपूरमध्ये जे राजाने मानलं होतं बघा एका, काकतीय रुद्रेश्वर, रामप्पा मंदिर तेलंगणामधील, धोलविरा हे गुजरातमधील, तसंच काझीरंगा नॅशनल पार्क, केवलादेव नॅशनल पार्क, नंदादेवी नॅशनल पार्क आणि व्हॅली, मानस वाईल्ड लाईफ सँच्युरी, सुंदरबन नॅशनल पार्क, पश्चिम घाटाचा सुद्धा यामध्ये समावेश आहे महाराष्ट्रातलं, ग्रेट हिमालय नॅशनल पार्क, कांचनजोगा नॅशनल पार्क जे सिक्कीममध्ये बघा. तसंच या जागतिक वारसा स्थळांमध्ये त्यांचं जपणूक करण्यासाठी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. वर्ल्ड हेरिटेज डे तो 18 एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक वारसा दिवस दरवर्षी 18 एप्रिलला जागतिक स्थळांसंदर्भात त्यांची जपणूक करण्यासाठी आणि त्यांच्या उद्देशानं प्रेरित करण्यासाठी जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो. तो 18 एप्रिलला साजरा केला जातो. अजूनही काही स्थळांचे प्रस्ताव भारत किंवा महाराष्ट्र पाठवणार आहे. याच्यामध्ये लवकरच महाराष्ट्रातील 14 किल्ल्यांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये रायगड, राजगड आणि तोरणा यांच्यासह काही कातळ शिल्पांचा सुद्धा समावेश केलेला आहे. हे युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवले जातात. युनेस्को त्याच्यावर सर्वेक्षण करतं आणि वाटलं तर त्यानुसार त्या क्रायटेरियामध्ये बसत असेल तर त्या स्थळाची नोंद ही जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये केली जाते आणि मग युनेस्को त्यासाठी प्रयत्न करतं, निधी उपलब्ध करून देतं. महाराष्ट्र खात्याच्या पुरातत्व खात्याच्या संचालकांना सांगितलंय आणि हे स्थळांसाठी हे युनेस्कोकडे पाठवणार आहे. तर आज आपण पाहिलं जागतिक वारसा स्थळ